जय शिवराय मित्रांनो, राज्यात पीक विमा योजना राबवली जात असताना शेतकरी उपाशी आणि पीक विमा कंपन्या तुपाशी अशा प्रकारची बऱ्याच मोठ्या प्रमाणात चर्चा होते। काही न्यूज पेपरमध्ये मी आता गेल्या 2-3 दिवसांमध्ये बातम्या पाहिल्या की शेतकऱ्यांचे हजारो कोटी कंपन्यांच्या घशात गेले, शेतकऱ्यांचे पैसे कंपन्या खात आहेत किंवा शेतकऱ्यांना हा पीक विमा वाटप करत असताना कंपन्यांच्या माध्यमातून देखील राज्य शासनाचा हप्ता बाकी आहे, केंद्र शासनाचं अनुदान बाकी आहे, अनुदान आल्यानंतरच पीक विमा मिळेल किंवा काही ठिकाणी आपल्याला चर्चा ऐकायला भेटतात की राज्यात बीड मॉडेल लागू आहे, बीड मॉडेलनुसारच पीक विमा मिळणार। मग हा बीड मॉडेल सर्व जिल्ह्यासाठी लागू आहे का किंवा लागू जर असेल तर हा बीड मॉडेल काय आणि नेमका शेतकऱ्यांच्या पीक विमाचा जो काही वाटपाचा घोळ आहे हा काय आहे हे आज या व्हिडिओच्या माध्यमातून संक्षिप्त स्वरूपामध्ये म्हणजे थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण बऱ्याच जणांना आणखीन हा बीड मॉडेल काय आहे माहित नाही, पीक विमा कंपन्या देतात ती कारणं बरोबर आहेत का हे माहित नाही आणि खरंच पीक विमा कंपन्याला हे पैसे मिळतात का याच्याबद्दलही बऱ्याच जणांना माहिती नाही। त्याच्यामुळे ही सर्व माहिती थोडक्यात समजणं गरजेचं आहे। मित्रांनो, 2020 मध्ये राज्यामध्ये पीक विमा योजना राबवली जात असताना फक्त बीड जिल्ह्यामध्ये एक प्रायोगिक तत्वावरती प्रयोग करण्यात आलेला होता। एका जिल्ह्यामध्ये कुठल्याही कंपनीच्या माध्यमातून पीक विमा योजना न राबवल्यामुळे एक पर्टिक्युलर कंपनीला ते टेंडर देऊन त्या कंपनीच्या माध्यमातून पीक विमा योजना राबवण्यात आली होती। एक सेपरेट जीआर बीडसाठी 2020 मध्ये काढण्यात आला होता। या बीड जिल्ह्यामध्ये जर समजा शेतकऱ्यांचं जास्त नुकसान झालं तर 110% पर्यंतची नुकसान भरपाई ही पीक विमा कंपनी देईल आणि त्याच्यावरील जी काही नुकसान भरपाई असेल ती शासनाच्या माध्यमातून अनुदान स्वरूपामध्ये पीक विमा कंपन्याला देऊन पीक विमा कंपनीच्या माध्यमातून त्याचं वितरित केलं जाईल। आणि जर 80% पेक्षा कमी नुकसान झालं तर पीक विमा कंपनीच्या माध्यमातून ते पैसे वाटले जातील आणि उर्वरित जे काही 20% असेल हा 20% पैसे हे अंमलबजावणी खर्च म्हणून कंपन्याकडे राहतील आणि त्याच्या व्यतिरिक्त जर समजा कमी वाटप झालं तर उर्वरित असलेलं अनुदान जे काही निधी होता, हप्ता होता, तो शासनाला परत केला जाईल। ऍक्च्युअल 2020 मध्ये बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। इथल्या शेतकऱ्यांचं 110% पेक्षाही जास्त नुकसान झालं। त्याच्यासाठी तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, विभागीय आणि राज्यस्तरीय सर्व तक्रार निवारण समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल दिला, परंतु तो पीक विमा पुढे शेतकऱ्यांना अद्यापही मिळाला नाही किंवा बऱ्याच मोठ्या प्रमाणात बाकी आणि त्याचा वादही अद्याप सुरू आहे। आता हा विषय सुरू असताना सुद्धा हीच योजना पूर्ण राज्यभर राबवली जावी म्हणून तत्कालीन कृषी मंत्री दादाजी भुसे साहेब, अजितदादा आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे तत्कालीन मुख्यमंत्री यांनी तत्कालीन केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांची भेट घेतली आणि हा जो बीड मॉडेल आहे, कप अँड कॅप मॉडेल आहे, 80-110 जो आहे तो पूर्ण राज्यामध्ये राबवण्यासाठी मंजुरी मागितली किंवा तशी मंजुरी मिळवली आणि राज्यामध्ये 2021 नंतर ही योजना कप अँड कॅप मॉडेलनुसार राबवायला सुरुवात झाली। अर्थात पूर्ण राज्यामध्ये जी काही पीक विमा योजना सध्या राबवली जाते, आता जो काही हा 3 वर्षासाठीचा जीआर आलेला आहे 2023-24, 24-25 आणि 25-26 या तिन्ही वर्षामध्ये कप अँड कॅप मॉडेलनुसारच योजना राबवली जाते। याचा जीआरही तसाच आहे, म्हणजे कुठल्या जिल्ह्यासाठी राबवली जाते कुठल्या जिल्ह्यासाठी राबवली जाते असं नाही। पूर्ण राज्यासाठी ही योजना कप अँड कॅप मॉडेल अर्थात 80-110 अर्थात बीड पॅटर्ननुसारच राबवली जाते। आता या पॅटर्ननुसार योजना राबवली जात असताना 110%च्या वर जर नुकसान झालं, उदाहरणार्थ आपण पाहिलं होतं की 2023-24चा जो काही खरीप हंगाम होता, या खरीप हंगामामध्ये नाशिक असेल, अहिल्यानगर असेल, जळगाव, चंद्रपूर, सातारा असे जे काही 7 जिल्हे होते, या 7 जिल्ह्याचा पीक विमा वाटप करण्यासाठी पीक विमा कंपन्याला राज्य शासनाला 1927 कोटी रुपये हे अतिरिक्त 110% पेक्षा जास्त नुकसान म्हणून द्यावं लागलं आणि त्याच्यानंतरच अहिल्यानगर, नाशिकचा पीक विमा मिळालेला आपल्याला हे माहिती आहे आणि त्याच्यामधले सुद्धा काही पैसे आणखी चंद्रपूरच्या वाटपाचे बाकी आहे, ही अशी परिस्थिती आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा झालेलं नुकसान हे 110% पेक्षा जास्त आहे आणि पीक विमा कंपनीला राज्याकडे मागणी केली, अशा प्रकारचे पीक विमा कंपनीच्या माध्यमातून कारण सांगितलं जाते आणि त्याच्यानंतर तो पीक विमा म्हणजे हा 2023चा असाच विषय, रबीमध्येही तोच विषय झाला। आता 2024 मध्ये आपण जर पाहिलं तर हाच मॉडेल राबवला जात असताना आता याच्यामध्ये साधारणपणे जे काही 2023-24 मध्ये पीक विमा योजना राबवली गेली होती याच्यातले 1235 कोटी रुपयाच्या आसपासची रक्कम ही ऑलरेडी 2023-24 मध्ये पीक विमा योजना राबवली जात असताना पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून वितरण हे 80% पेक्षा कमी असल्यामुळे जी काही रक्कम आहे ती राज्य शासनानं समायोजन केलेली आहे। त्याचाही जीआर आहे, त्याचा व्हिडिओ बनवलाय आणि कोणाला हवा असेल तर तो जीआर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो। म्हणजे राज्य शासनानं ते पैसे पीक विमा कंपन्यांकडून परत घेतलेले आहेत। 1927 कोटी हे पीक विमा वाटपासाठी दिलेले आहेत, आणखीनही काही कोटीची मागणी आहे आणि 1235 कोटी रुपये ऑलरेडी पीक विमा योजनेच्या अंतर्गत समायोजन करून ते 2024-25च्या पहिल्या हप्त्यासाठी राज्य शासनानं वितरित केलेले आहेत। हे असं ते समायोजन म्हणजे ते पैसे
वाटप नाही केलं तर पीक विमा कंपनीकडे जातात, हा जो काही अपप्रचार केला जातो तो देखील चुकीचा आहे. आता कंपन्या मग कारण सांगतात की राज्य शासनाचं अनुदान आलं तरच पीक विमा वाटणार, हे खरं आहे का? नाही, तेही चूक आहे. कारण पीक विमा योजना राबवली जात असताना पूर्वीच्या वर्षी जे काही निधी एकंदरीत खर्च करण्यात आलेला आहे त्या योजनेवरती, त्या खर्चाच्या 50%च्या 80%च्या 50%, म्हणजे एकंदरीत समजा 6,000 कोटी असतील तर त्याच्या जवळजवळ 2.5 ते काही 2600-2700 कोटी रुपयाची रक्कम ही पहिल्या हप्त्यापोटी अग्रिम म्हणून पीक विमा कंपन्यांना मिळते. तर जसं आता नांदेडचं नुकसान झालं होतं, जसं यवतमाळचं झालं होतं, तर यवतमाळमध्ये काही ठिकाणी वाटायला सुरुवात केलेली आहे. इतर हिंगोली होती, जालना होता, परभणी होते, ज्या ज्या जिल्ह्यामध्ये अधिसूचना काढलेल्या होत्या, बीड होता, ज्या जिल्ह्यामध्ये ऑलरेडी राज्य शासनानं सुद्धा 600, 700, 800 कोटी रुपयाची नुकसान भरपाई दिलेली आहे, लातूर असेल किंवा विदर्भातले जिल्हे आहेत, तर त्या जिल्ह्यामध्ये अग्रिम या कंपनीच्या माध्यमातून वाटप करणं अपेक्षित होतं. आणि साधारणपणे आतापर्यंत 3,000 कोटी रुपयाच्या वरची रक्कम ही पीक विमा कंपन्या हप्त्यापोटी वितरित झाली. आता कंपन्यांच्या माध्यमातून कारणं जी दिली जातात की राज्य शासनाचं अनुदान आलं तरच आम्ही वाटू, ते फक्त आणि फक्त 110% पेक्षा जास्त जो नुकसान किंवा जो काही ईल्ड बेसचा पीक विमा, आता समजा सरसकट एखाद्या जिल्ह्याचं नुकसान झालं, ईल्ड बेसमध्ये तो जिल्हा बसला, अग्रिमपेक्षा जास्तची रक्कम वाटायची तर मग दुसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा करणं गरजेचं असतं. परंतु अग्रिम स्वरूपामध्ये जे काही वाटप करणं गरजेचं होतं ते मात्र नियमानुसार अग्रिम हप्त्यामधूनच वाटप करणं गरजेचं होतं. तर मित्रांनो, हा बीड पॅटर्न आहे ज्याच्यामध्ये 80% पेक्षा कमी नुकसान झालं तर कंपनी वितरित करेल आणि वरचा 20% अंमलबजावणी खर्च ठेवेल. 110% पेक्षा जास्त नुकसान झालं तर 100% जे कंपनीला पैसे मिळाले त्यात कंपनी 10% स्वतःचे टाकून शेतकऱ्यांना वितरित करेल आणि 110%च्या वरचं जे असेल ते राज्य शासन वितरित करेल. तर या सर्व याच्यामध्ये कुठंतरी मरतोय तो फक्त शेतकरी आहे. कारण कमी वाटप केलं तर राज्य शासनाचा फायदा आहे, जास्त वाटप केलं तर राज्य शासनाचं नुकसान आहे. त्यामुळे राज्य शासनाला पीक विमा वाटला काय आणि न वाटला काय याच्यामध्ये कुठलंही स्वारस्य राहिलेलं नाही असं एक दिसून येते. कारण अग्रिम निघालेली असताना, जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अधिसूचना काढलेल्या असताना न पीक विमा वाटणाऱ्या कंपन्यांवरती तात्काळ कारवाई होणं गरजेचं होतं. आता त्यावेळेस जर अग्रिम वाटला नसेल आणि आता जर ईल्ड बेसचं वाटप, सरसकटचं वाटप किंवा जे जे काही ज्या ठिकाणी मंजूर असेल ते वाटप करायला जर राज्य शासनाच्या हप्त्याची जर प्रतीक्षा केली जात असेल तर मात्र याच्यावरती कुठंतरी आता पावलं उचलणं गरजेचं होतं, पण ते उचललेली नाहीत. त्याच्यामुळे हे जे काही कन्फ्युजन होते बऱ्याच जणांना, ते कन्फ्युजन आज आपण या ठिकाणी दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे की सगळेच काही कंपनीच्या जात नाही, ते पैसे राज्य शासनालाही परत मिळतात. तर राज्य शासनाला परत मिळण्याऐवजी राज्य शासनाने हे वाटप करायला सांगणं गरजेचं आहे, परंतु ते होत नाही. आणि अशा प्रकारे ही सध्या एकदम कुबड्या घेऊन ही योजना राज्यामध्ये राबवली जाते. आता याच्यामध्ये समजा दुसऱ्या हप्त्याचा आता GR निघेल, तो GR जर आला त्याच्या माध्यमातून जर काही वाटप चालू केलं तर तेही आशादायी असेल. आणि ते जे जे काही अपडेट येतील ते अपडेट आपण नक्की जाणून घेऊया. परंतु हे जे काही 2-3 दिवस वाचनामध्ये येत होतं, 2-3 बऱ्याच दिवसापासून ज्या काही कमेंट येत होत्या याचं एक उत्तर होतं जे आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो. धन्यवाद.